जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि संडे फंडे सगळ्यांचा असतो, पण इकडे आमचा वर्किंग डे आहे कारण की शिफ्टिंग डे ॲक्च्युली संडे. गावातलं घर तुम्हाला जसं सांगितलं की रेडी झालेलं आहे. थोडीफार जे घरात एक्स्ट्रा सामान आहे ते आम्ही गावात पोचवायचं आज संडेच्या दिवशी काम करतो आहे आणि ऑलमोस्ट सगळं सामान पॅक केलेलं आहे आणि गाडीमध्ये आता टाकायचं हे चालू आहे सगळं. सो बघा आणि तुम्हाला थोडंसं आज झलक दाखवेल गावातल्या घराची किती रेडी झालं आहे. पण तुम्हाला पूजा झाल्यानंतर होम टूर आम्ही नक्की देऊ आणि दादानी काहीतरी केलं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. चला, दादानी इकडे या रूम खाली केली आहे ह्या सेटअपसाठी. हा सेटअप ॲक्च्युली दादानी त्याच्या गेमसाठी आणि आम्हाला याच्यासाठी इकडे रील काढण्यासाठी केलेला आहे. ट्रेडिंगसाठी का झाल्यावर मग आपण ते टूर करू. रूम टूर. बाहेर पाऊस आणि आतमध्ये नॉन श्रावणवाल्यांना अंड भाकरी संडे स्पेशल आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा संडे स्पेशल आहे सगळं. बघा मस्त खेळते आणि आम्ही तुम्हाला माहितीच आहे की सावी आणि ज्ञानाला आम्ही लॉंग टाईमसाठी यूज करायचं असेल लवलॅबचं सुप्रीम पॅन्ट डायपर यूज करतो जे की 360 केअर आहे, सुपिरियर ऑब्झर्वन्सी आहे आणि छान आहे, कम्फर्टेबल आहे आणि जास्त वेळ टिकतात सुद्धा. आणि इकडे बघा एवढ्या सगळ्या त्याचे फीचर्स आहेत. 12 आवर अप टू 12 आवर प्रोटेक्शन, पण आम्ही 12 आवर ठेवत नाही, त्याच्यापेक्षा कमीच ठेवतो. लॉंग लास्टिंग ड्रायनेस विथ ॲलोवेरा लोशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून बघा खूप टाईमसाठी ते राहतात. आणि तुम्हाला पण जर घ्यायचं असेल लवलॅब सुप्रीम पॅन्ट डायपर तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, जाऊन चेक करा आणि घ्या. नानू आणि संडे स्पेशल अजून एक शिफ्टिंग चालू झालेली आहे आणि आमचे बंधुराज आज शिफ्टिंग करतात. स्पेशल त्यांच्यासाठी आज शूट आहे आणि हा बेड पण जाणार आहे आणि काहीतरी करणार आहे इकडे आमच्यासाठी. ही चटई पण जाऊ दे ब्लॅक कलरची. सो मी सकाळ कॉर्डसेट घातले कारण की आज विकेंड आहे आणि म्हटलं की कॉर्डसेट घालूया थोडंसं आता फॉर्मल घालून कंटाळाला जीन्स घालून. तर ही काय बोलते माहिती आहे का, ही पोरगी ही बोलते दादा ही साफसफाई करायला कॉर्डसेट घातलाय आणि म्हणते ते ॲल्युमिनियम आणि स्टीलचं सांग काय होतं विषय. मध्ये ॲल्युमिनियम आणि स्टील या दोघींनी वाचवून ठेवलंय. नंतर ज्ञाना आणि सावीच्या कन्यादान का. काय विषय. सोलापूरवरून बेडशीट आणले पण हे 2 वर्षापूर्वी गेले आणि मी एमर्जन्सी मध्ये कार्पेट घेतला विकत आणि ही एवढी कार्पेट आणि हे कारण काय आठवत नाही अजून भांडी वरती. बरं ते जाऊ दे. सध्या फार्म हाऊसला सामान द्या. मी काय बोलते मग 2 फ्लॅट मध्ये सगळं सेटअप करून द्या ना आम्हाला, आम्ही रेडी आहोत. आणि हे पूर्ण मस्त मोकळ केलेलं दादाने त्याचा सेटअप इकडे चेंज केलाय. आमच्या ऑफिस बॅग इथे आहेत. यांची स्टोरी काय पिशव्यांची तो माझा असेल
ते माझे असतील, पण आमच्या घरात कमीत कमी 3000 पिशव्या असतील. ते आता लसूण घ्यायचं. आई तर पिशव्यांवर लसूण घ्यायचे का? अरे आपले. सो ही कॅप मी हाँगकाँग डिस्नीलँड वरून घेतलेली. हा बाजूला तुम्ही फोटो बघत असाल माझा. नानू नानू तुला कॅप आहे. नानू तुझा न्यू फ्रेंड आहे का? बघू दाखव मला. बाबाला दाखव, आपल्या बाबाला दाखव. अरे बापले. सावीला दाखवू आपण, सावीला. अरे बापले. बघ काकी बघ काय दाखव. काय असते आई कुठे गेली? तुझ्या डोळ्याला काय झालं ग फाल्गुन? इकडे बघ. दे दे. हिला सगळं हातात पाहिजे. शिफ्टिंग चालू झालेली आहे. एवढं सगळं सामान गावात पोचवायचं. अर्धं सामान पोचलेलं आहे, अर्धं एवढं पोचवायचं आहे आणि जे राहील चुटूर मुटूर ते आमच्या गाडीमध्ये जाणार आहे. चिंगी बघू थांब. इथे चाय इथं लव्ह लेटर भेटलेले आहेत. बघा हँडरायटिंग दादाची असायची. चिंकी अँड कांची. हुज दिस चिंकी अँड कांची? अरे हे कोणी दिलं माहितीये का? चिक्की एंड कांची कौन है का? फाल्गुन चिक्की एंड कांची. जैसा होने के बाद ये हमारे 2 महिलाएं खाना खाने बैठी है. खुखार खिलाड़ी 2 खाना खाने बैठी है 1 घंटे से. किकी 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 काय अजून हे असंच चालू राहिलं तर राज्यात अन्नाचा तुटवडा पडेल. तात्यासाहेब तात्यासाहेब बघा हे 2 चेहरे. तात्यासाहेब 2 चेहरे बघा. तात्यासाहेब 1 2 आणि 3 तुम्ही सांगा हिशोब कुठला आहे तात्यासाहेब? तात्यासाहेब हे खोटं आहे. अर्धी पण नव्हती, मग थोडंसच होतं. क्वार्टर होती, क्वार्टर. तुमचे प्लॅनिंग बंद करा. ती पोरींसाठी रिकामी केली आहे. माझी बेडरूम खाली करतो पोरींसाठी. काय तुम्हाला ऑलरेडी झाली आहे ती, खाली नाही अजून परत चालली आहे पोरींसाठी. क्या कहना चाहते हो पांडे जी आप? पोरींसाठी पोरींची टॉयज कुठे, ते खेळतील कुठे? हा ऍक्च्युली त्याच्यासाठी ती रूम करायला पाहिजे. वाईट आहे ना. मला आल्मंड रोस्ट करून खायला आवडतात म्हणून मी इकडे अगरच्या एअरफ्रायरमध्ये आल्मंड रोस्ट करतो आहे आणि मस्त त्याच्यामध्ये असा रोल लावलेला आहे. आणि बघा बटन चालू केलेलं आहे आणि रोस्टिंगला लावलेला आहे. इकडे जाता तो मस्त त्याचा रोलर गोल फिरत आहे. मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन. सगळं सामान गेलेलं आहे आणि आता सामानाची टेम्पो गेली. सचिन गेलाय पुढे. पप्पा ऑलरेडी तिकडेच आहेत सकाळपासून. मी आणि आई आता निघालेलो आहोत. हे लोक घरात आवरावर करत आहेत. मला तर गावात गेल्यानंतर पण दाखवतो किती सामान आहे आणि काय आणि कसं झालंय. आईने साडी अशी घातली आहे डोली बिलीवाली. अशाच कधी घेतात तर काय साड्या आहे? आई खुश आहे. आईची इच्छा होती गावात घर लवकर व्हायला पाहिजे म्हणून. आईची आणि आजीची इच्छा होती ऍक्च्युली. हा ऍक्च्युली तसं झालं. पण आता त्याचं लग्न, 1 वर्ष तुझं लग्न आणि त्याच्या आधी लॉकडाऊन परत घरचं लगेच चालू केलं ना. पण मागच्या वर्षी 1 वर्षात 1.5 वर्षात घर झालं रेडी. पण चलो गावात आलो. सगळं सामान ठेवलं आणि रेडी आहे. फक्त आता साफसफाई जी थोडीशी बाकी आहे ती करायची पेंडिंग ठेवली आहे. कारण की लगेच करून परत धूळ होईल, त्याच्यामुळे साफसफाई बाकी आहे. होईल ती पण. तुम्हाला आता डायरेक्ट भेटू आपण. वास्तुशांती आणि पूजा होणार आहे त्या दिवशी. सो चला आता डायरेक्ट घरी.
तो आलेलो आहे घरी आणि आईने मस्त मागवलेल्या आहेत हंगरी शॉपरवरून ज्वेलरी. बघू दाखव आई, काढून दाखव. मला वाटतं यांना खऱ्या ज्वेलरी घेऊन मतलब नाही आहे. बघू दाखव ना असं जे समोरचं दाखव फक्त. तुला थांब ना जरा. छान आहे रे डिझाईन किती छान आहे. आवडली आई? ए आई खुश झाली फाल्गुनी हंगरी शॉपर. किती छान. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप सारं काय बघायला मिळालं असेल. गावात गेलो, गावात सगळ्या गोष्टी अरेंज केल्या. तुम्हाला घर न दाखवता आलं कारण की थोडे साफसफाई बाकी आहे. साफसफाई झाल्यानंतर तुम्हाला आता लवकरच घर पण बघायला मिळणार आहे आणि पूजा आहे घराची आणि आम्ही लवकरच तिकडे पण शिफ्ट होणार असं मला वाटतंय. सांगेन त्याचं पण रिझन तुम्हाला काय आहे ते. सो आजचा ब्लॉग इकडेच एंड करतोय आणि तुमची रजा घेतोय. तोपर्यंत सगळ्यांनी हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. बाय बाय. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे, क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी, अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी.